कुटुंबियांनी काही पत्रकार परिषद घेऊन त्या अनुषंगाने समाज माध्यमांवरती जे काही पोस्ट टाकलेले आहेत त्या अनुषंगाने आमचे अशील अतुल गोयल तसेच गोयल गंगा ग्रुप यांचे जे काही त्या अनुषंगाने त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं मांडण्यासाठी आज ही पत्रकार परिषद बोलवली आणि त्या अनुषंगाने गोयल गंगा ग्रुपचे काही प्रतिनिधी माझ्यासोबत उपस्थित आहेत. आता आपण बेक कुटुंबियांनी जे काही पत्रकार परिषदेमध्ये आरोप केलेत, त्या अनुषंगाने माझं एक म्हणणं आहे. जर आपण त्यांचे स्टेटमेंट्स बघितले, तर त्या स्टेटमेंट्समध्ये गोयल गंगा हे बेक कुटुंबियांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय, की त्यांना मोबदला आजपर्यंत गोयल गंगा ग्रुपने दिला नाही आणि म्हणून ते उपोषण करणार आहेत. हा त्यांचा मुख्य मुद्दा होता त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आणि त्या अनुषंगाने त्यांनी इतर काही आरोप केलेले आहेत. याबाबत मला असं म्हणायचं आहे, की याआधी गोयल गंगा ग्रुपने त्यांना वेळोवेळी पत्र पाठवून तुमच्या सदनिका घ्या, अशा बाबतीत बरेचसे पत्रव्यवहार केलेले आहेत. हे पत्रव्यवहार वेगवेगळ्या न्यायालयीन प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. वेगवेगळी न्यायालयीन प्रकरणं आज प्रलंबित आहेत. असं असताना सुद्धा ही वस्तुस्थिती लपवून किंवा ती समाज माध्यमांमध्ये, पत्रकार परिषदेमध्ये न सांगता दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे, बेक कुटुंबियांचे, की आम्हाला मोबदला मिळाला नाही किंवा मोबदला मिळाला नाही म्हणून आम्ही उपोषण करतो. परंतु त्यांनी जो न्यायालयात आज जो दावा दाखल केलेला आहे आणि त्या दाव्याचा नंबर सुद्धा मी सांगतो 794/2021. आज हा दावा दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे आणि ह्या दाव्यामध्ये त्यांनी 2006 मध्ये जी काही 5 ते 6 विकसन करारनामे झाले, त्यापैकी अगदी 3 ते 4 विकसन करारनामे फक्त आव्हानित केलेले आहेत. म्हणजे आज संपूर्ण विकसन करारनामे आव्हानित नाहीत. आता ही जी काही त्यांनी दावा दाखल केलाय त्याच्यामध्ये हे विकसन करारनामे त्यांनी कॅन्सल करून मागितलेत. म्हणजे आज त्यांना मोबदला नको आहे. त्यांना जर मोबदला हवा असता, तर त्यांनी न्यायालयामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल केला असता. पण तसं न करता त्यांनी हे जे काही विकसन करारनामे झालेत, हे रद्द करून मागण्याची त्यांनी मागणी दिवाणी न्यायालयात केलेली आहे. ही बाब सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवली मांडली नाही आणि पुन्हा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मग जर मोबदल्यामध्ये खरंच त्यांना मोबदला हवा होता, तर त्यांना न्यायालयीन मार्ग मोकळे होते. त्यांना न्यायालयीन पर्याय वापरता आले असते. परंतु तसं न करता उलटपक्षी त्यांनी असं सांगितलं, की आम्हाला विकसन करारनामाच रद्द करायचा आहे. मग जर तुम्हाला विकसन करारनामा रद्द करायचा अशी जर तुमची मागणी असेल कोर्टाकडनं, तर मग तुम्ही मोबदला कसा मागू शकता? म्हणजे परस्पर विरोधी स्टेटमेंट करून लोकांची दिशाभूल करायची आणि त्यातनं सहानुभूती मिळवायची, असा प्रकार आता चालू केलेला आहे, असं आमच्या अशिलांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर त्यांनी आमचे जे अशील आहेत, हे पुण्यातील अतिशय प्रतिष्ठित आणि नावलौकिक असणारे बिल्डर आहेत. अशा प्रतिष्ठित बिल्डरच्या विरुद्ध जाणीवपूर्वक आज त्यांनी अशी पत्रकार परिषद घेतली आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून उगाच नाहक बदनामी केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने अगदी जर बघितलं आपण, तर त्यांनी 2 ते 3 पोस्ट समाज माध्यमामध्ये केलेत आणि त्याच्यामध्ये तथाकथित सामाजिक कार्यकर्ते ह्यांना बरोबर घेऊन पुन्हा चुकीची दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केला. ह्या अनुषंगाने मागे हिवाळी जे अधिवेशन झालं नागपूरमध्ये, असेच प्रश्न उपस्थित केले गेले आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनीच त्या अनुषंगाने स्टेटमेंट केलेले आहेत अधिवेशनामध्ये आणि त्याबाबत सरकारने योग्य ती कारवाई करण्याची प्रक्रिया चालू केलेली असावी. त्याचबरोबर त्यांनी अनेक इतर सुद्धा जे काही स्टेटमेंट्स केलेली आहेत प्रसारमाध्यम समोर, जसे की आम्ही अ, अ, जे न्यायालयाने आदेश केलेत ते आम्ही पाळत नाहीत आणि आम्ही सदनिका आमच्या अशी विक्री करत चाललेत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे, की ज्या बाबतीत मनाई दिलेली आहे, त्या बाबतीत आज आम्ही कुठलेही सदनिका विकत नाहीत. आमचं जे बांधकाम चाललंय, ती जी जागा आहे, ती ह्या
हा जो दिवाणी दावा आहे त्याचा विषय नाही. परंतु ही सुद्धा वस्तुस्थिती लपवण्यात आली आणि म्हणून मी असं म्हणतो, की बेक कुटुंबियांनी जी काही माहिती प्रसारमाध्यमांसमोर दिलेली आहे, ती अतिशय दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे आणि म्हणून आमच्या अशिलांनी हे हे जे काय आहे क्लॅरिफिकेशन आपल्यासमोर केलेलं आहे. मी ह्या निमित्ताने माननीय पुण्याचे जे काही माननीय पोलीस आयुक्त आहेत अमितेशजी कुमार यांना आमच्या अशिलांतर्फे अशी विनंती करतो, की आपण हे जे काही समाज माध्यमातून खोटी दिशाभूल माहिती पसरवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्याबाबत योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मी विनंती करतो. त्यांनी काल जे आरोप केले की मारहाण वगैरे करण्यात आली होती त्यांना लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि दुसरं म्हणजे की अम्युनिटी स्पेस साठी ती जागा सोडावी असं पुणे महानगरपालिकेवरनं दबाव आणण्यात आलाय. हे सगळं राजकीय हस्तक्षेप करून करण्यात आले. त्या जागेवरती कोर्टाचा स्टे ऑर्डर असताना चुकीच्या पद्धतीनं आम्हाला त्रास दिला जातो. ते 3 जे आरोप आहेत त्यात किती तथ्य तुम्हाला असं वाटतं? नाही, तेच मी सांगत होतो आता, की हे जे काही आरोप केलेत, हे अतिशय दिशाभूल करणारे आरोप आहेत. उलटपक्षी बेक कुटुंबियांनी वेळोवेळी त्या विकसनाच्या कामामध्ये, बांधकामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गोयल गंगा ग्रुपनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केलेला आहे आणि दिवाणी न्यायालयाने अशी एक ऑर्डर केलेली आहे. मी सगळ्यांना दाखवतो, की ह्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे, की ह्यांनी विकसनाच्या कामामध्ये अडथळा आणू नये आणि कुठल्याही प्रकारे बदनामीकारक स्टेटमेंट करू नये असा आदेश असून सुद्धा हा आदेश झालाय 21/1/2021 रोजी आणि दाव्याचा नंबर आहे रेग्युलर सिव्हिल सूट नंबर 674/2017. आज सुद्धा हा आदेश अस्तित्वात आहे. म्हणजे असं असून सुद्धा तिथं विकसनाच्या कामामध्ये अडथळे निर्माण करायचे आणि पुन्हा सहानुभूती मिळवण्यासाठी खोटे-नाटे आरोप करायचे असा प्रकार चालू आहे इथे. तुमच्या आशिलांकडे ते जे कुटुंबीय आहेत त्यांनी काही एक्स्ट्रा जास्त चार्जेस वगैरे मागितले जागेच्या संदर्भात असं काही आलंय तुमच्या त्यांनी वेळोवेळी न्यायालयात काही त्यांचा जो दावा दाखल केलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, की एकतर विकसन करारनामे रद्द करा किंवा आम्हाला 268 कोटी रुपये द्या. अशी त्यांनी मागणी केली आहे. मग आता मोबदल्याचा प्रश्न कुठे निर्माण होतो?